अरे माझी इच्छा होती, मी तिला विमानातनं फिरवून आणलं रे. आईच्या डोळ्यात माझ्याबद्दल अभिमान होता. आईला सुखात ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत होतो, रात्रंदिवस कष्ट करत होतो. माझी आई शिक्षिका होती. अरे स्वतःच्या कमाईनं घर घेतलं होतं. इच्छा एकच होती. लहानपणी परिस्थितीमुळे मी गुरुकुलमध्ये राहत होतो, हॉस्टेलमध्ये राहत होतो. मोठेपणी शिक्षणासाठी बाहेर गेलो, परत नोकरी धंद्यासाठी आईपासून लांब राहिलो. एकच स्वप्न होतं रे, एकच स्वप्न होतं. साला आईला जगातली सगळी सुख द्यायची आहेत, आईच्या पायावर सगळी सुख लोटांगण घातली पाहिजे. ती एकच इच्छा होती. एक घर घेतलं होतं, घर. आणि त्या घराचं उद्घाटन करायला आई येणार होती रे. घराचं उद्घाटन करायला आई येणार होती. नोकरी धंद्यासाठी आईपासून लांब राहत होतो. 21 नोव्हेंबर 2010 त्रिपुरारीचे दिवे पेटलेले होते. आभाळ भरून आलेलं होतं. काळजात चर्र झालेलं होतं. मनामध्ये जखमा होत होत्या. काय होतं ते कळत नव्हतं. अचानक माझ्या मामाचा फोन आला. आईची तब्येत बिघडले, ताबडतोब निघून ये. अरे वाऱ्याच्या वेगानं 150 किलोमीटरचा प्रवास केला आणि घरी गेलो तर घरी आईचं प्रेत रे, आईचं प्रेत. आईला मिठी मारली आणि 10 मिनिटं मिठी मारून होतो रे, 10 मिनिटं मिठी मारून होतो. परत माझी आई भेटली नाही मला.